ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला। बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। साजिद शेख हत्याकांडात मोठी प्रगती, आणखी 2 आरोपी अटकेत, एकूण 6 जणांची अटक। पोलिसांवर विश्वास व्यक्त करताना मृत साजिद शेख यांच्या पत्नीने पत्रकारांना सांगितले की कायदेशीर प्रक्रियेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। पोलीस एकामागून एक आरोपींना अटक करत असल्याने न्यायाची आमची आशा अधिक बळकट होत आहे। आमची एकच मागणी आहे की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून समाजात असे गुन्हे करणाऱ्यांना एक मजबूत संदेश जाईल। मेरा नाम नायरा साजिद शेख, मेरे पति का नाम साजिद शेख है। आज 5 दिन में मेरे पति की हत्या कर दी इन लोगों ने, मर्डर कर दिया। रोहित पारसी और प्रेम, उसका प्रेम मुजन ऐसे कुछ उसका नाम है। 5 जन पुलिसों ने पकड़े हैं, पुलिस वालों ने। अब मेरी पुलिस वालों से एक रिक्वेस्ट है कि उनको कड़ी से, बाकी तो कितने फरार है, कम से कम 10 से ज़्यादा लोग फरार है। और मेन पार्ट इसमें सनी का है। मेन पार्ट, सबसे मेन रोल इसमें सनी का है। वो भले बचाते दिख रहा है, वो भाग रहा है, पर सबसे मेन रोल इसमें सनी का है, मेरे पति को मरवाने के पीछे। ठीक है, उसने किसी का घर उजाड़ के ठीक नहीं किया। अगर आज तेरी गलती नहीं तो तू भागा कैसे? उस वक्त अगर तू उसकी मदद कर देता था ना थोड़ी सी, तो आज वो इंसान जिंदा रहता था। अरे इसका घर उजाड़ के तुम लोग भी कभी सुखी नहीं रहोगे। मेरी पुलिस वालों से मैं सिर्फ न्याय मांगती हूँ कि मेरे साथ इंसाफ कीजिए। मेरा घर उजड़ गया है, उसका बच्चा आने वाला है दुनिया में। देखिए जो हुआ है उसके साथ किसी के साथ नहीं हो, उसको न्याय दिलाइए। मैं पुलिस वालों से एक ही रिक्वेस्ट कर रही हूँ। उल्हासनगर पोलिसांना साजिद शेख हत्याकांडाच्या तपासात मोठे यश मिळाले आहे। अलीकडील कारवाईत पोलिसांनी आणखी 2 आरोपी, राज उर्फ राजेश सोनवणे आणि गंगा नाडर यांना अटक केली आहे। त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता एकूण 6 झाली आहे। यापूर्वी विशाल बेरभैया, दिनेश जाधव, प्रवीण उज्जैनवाल आणि रोहित पासी यांना अटक करण्यात आली होती। या गुन्ह्यात वापरले गेलेले धारदार शस्त्रही पोलिसांनी जप्त केले असून ते तपासात एक महत्त्वाचा पुरावा ठरत आहे। साजिद शेखच्या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर पोलीस पथके आरोपींच्या शोधात सतत कार्यरत होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे कारवाई करत ही कामगिरी बजावली। या हत्याकांडात एकूण 9 आरोपींची नावे समोर आली असून त्यापैकी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। उर्वरित आरोपी अद्याप फरार असून उल्हासनगर एक पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। प्रश्न सर, 4-5 दिवसापूर्वी एक हत्या झाली होती रात्रीच्या सुमारास। त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती आरोपी अटक करण्यात आले, त्यांना किती दिवसाची फाशी भेटली? तीन ऑगस्ट रोजी दारू पिण्याच्या कारणावरून खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। यामधील मयत जो आहे तर मैतास व यातील आरोपी यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाल्यानंतर पहिले 2 आरोपी अटक करण्यात आले होते। यामध्ये रोहित पासी व प्रवीण उज्जैनवाल यांना त्याच दिवशी अटक करण्यात आलं होतं। त्यानंतर सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास, त्याचबरोबर यातील आरोपी यांच्याकडे तपास करून यामध्ये आणखीन काही आरोपी निष्पन्न केले। असे एकूण 9 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। पैकी आत्तापर्यंत एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। या 6 आरोपींना 11 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या मुदतीमध्ये यांच्याकडून आपण गुन्ह्यामध्ये वापरलेली कुकरी, त्याचबरोबर चाकू, लाकडी बांबू व इतर वस्तू जप्त केलेल्या आहेत। सदर गुन्ह्यामध्ये विशाल बेरभैया, दिनेश जाधव, गंगा नाडर व राज सोनवणे यांना आणखी आता नुकतंच अटक केलेलं आहे। ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला। बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।